टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया दिल्लीत दाखल. खेळाडूंच्या एअरपोर्टवर चाहत्यांकडून खेळाडूंचं प्रचंड जल्लोषात स्वागत. टीम इंडिया पंतप्रधान मोदींची घेणार भेट. जगजेतेपदाचा मायानगरीत जल्लोष. मुंबईमध्ये निघणार टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक. टीमच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर. लाडकी बहीणसाठी अजित पवार मैदानात. राज्यातील महिलांसाठी अर्थमंत्री अजितदादांचा व्हिडिओमधून संदेश. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का. राष्ट्रवादीच्या 2 पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. सोनं प्रतितोळा 400 तर चांदी 1200 रुपयांनी महागली. सोनं प्रतितोळा 72,700 रुपयांवर तर चांदीचे दर 90,000 रुपये किलो. नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून एसएफआयची देशबंदची हाक. एसएफआयच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादेत शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर. हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री. जामिनावर बाहेर येताच राज्याची सूत्र हाती घेण्यासाठी धडपड. चंपाई सोरेन यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. बिहारच्या केंद्रावर नीट परीक्षा दिलेले 15,000 विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर. आरोपींच्या नेटवर्कचा सीबीआयकडून शोध सुरू. आरोपींकडे सापडलेल्या प्रवेशपत्रांचीही तपासणी होणार. लोकसभेत आता शपथ घेताना शपथेव्यतिरिक्त कोणतीही घोषणा करता येणार नाही. लोकसभा अध्यक्षांकडून नियम 389 मध्ये बदल. नियम मोडून शपथ घेतल्यास होणार कारवाई. महालक्ष्मी रेसकोर्सवर जनता उद्यान 300 एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क. तर 120 एकर भूखंड आता महापालिकेच्या ताब्यात. डेंग्यू हिवताप प्रतिबंधासाठी मुंबई पालिका सज्ज. आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून यंत्रणांची आढावा बैठक. तर रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याच्या सूचना. राज्यात 2 महिन्यामध्ये झिकाचे 8 रुग्ण. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना. ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची मोठी कारवाई. ललित पाटीलला मदत केल्याच्या प्रकरणामध्ये शहर पोलीस दलातील 2 पोलीस शिपाई बडतर्फ. माऊलींची पालखी दुपारी सोन्याच्या जेजुरीत येणार. तर संत तुकोबांच्या पालखीचा यवतमधून वरवणकडे प्रस्थान. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावानं आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होत असल्याचा प्रकार. नांदेडच्या हदगाव हिमायतनगरमधील नागरिक सायबर फ्रॉडमुळे त्रस्त. मनमाडला बाईक चोरी करणारी टोळी जेरबंद. चोरीच्या 23 बाईकसह चौघांना अटक. तर 10,60,000चा मुद्देमाल जप्त. मुंबईमध्ये टोमॅटोचे दर 100 पार. अवकाळीमुळे टोमॅटोची स्थानिक पातळीवरील आवक घटली. टोमॅटोच्या दरात वाढ. मूर्तिजापूर इथं लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिला लाभार्थ्यांची लूट. तहसील कार्यालय परिसरातील एजंट महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 500 ते 600 रुपये उकळत असल्याचा प्रकार. इतरचे भारतीय स्पर्धक कू ॲप बंद होणार. घटलेला प्रतिसाद आणि आर्थिक चणचणीमुळे ॲप बंद करण्याचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.